नमस्कार. कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप 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 शुभेच्छा. आजचा हा शेतकऱ्याचा सण इतका आनंदाचा आणि इतका उत्साहाचा आहे. गावोगावी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो. तुम्हाला जर माहीत असेल किंवा नसेल, तुमच्या माहितीसाठी सांगते. कळवणकडे म्हणजे खानदेशमध्ये जर तुम्ही गेला ना, तर हा सण खूप 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 उत्साहात साजरा होतो. जर तुम्ही पाहिलं तर अक्षरशः बैलांच्या बाजूने DJ वगैरे लावून आणि ते लोक गुलाल उधळून आणि नाचतात. इतका छान तो उत्सव केला जातो. असो, आमच्याकडे छान प्रमाणात साजरा केला जातो, म्हणजे असं बाजा वगैरे लावून केला जातो. तर आजच्या दिवशी शेतकऱ्यांनी बैलांना सजवणं आणि पुरणपोळीचा जो मान आहे तो पहिला बैलाला देणं, तो नैवेद्य अगोदर बैलाला देणं, हे म्हणजे त्याला आज कुठल्याही प्रकारचं काम करू द्यायचं नाही, कुठल्याच कामाला लावायचं नाही. छान आज म्हणजे बैलाची दिवाळी असते आजची, असं म्हणायला हरकत नाही. तर असा हा शेतकऱ्याचा सण, जे आपल्यावरती बैलांनी केलेलं ऋण आहे, जनावरांनी जे आपल्यासाठी केलेलं ऋण असतं, मग बैल असो किंवा गाय असो, जे आपल्याला दूध देते, जे आपल्याला शेण देते, गोमूत्र देते, शेतीसाठी सर्व पूरक वस्तू आपल्याला या जनावरांकडनं मिळतात. बैल जे आपल्यासाठी राबतात शेतामध्ये, वावरं तयार करणं असेल किंवा काही. आता जरीही आधुनिक तंत्रज्ञान आलेलं असेल तरीसुद्धा मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बैलांचं प्रमाण कमी झालेलं नाही आहे. बैल तितकेच आहेत. बैलगाड्याही आजही लोकांकडे आहेत. आपल्या भागांमध्ये कमी होत चालले, जिकडे द्राक्ष बाग वगैरे ह्या गोष्टी पिकतात. तर अशा ठिकाणी बैलांची कमी आपल्याला दिसते, किंवा अवजारांची. आधुनिक तंत्रज्ञान जास्त प्रमाणात आपल्याकडे वापरलं जातं. पण तरीही आजचा दिवस प्रत्येक शेतकऱ्यासाठी, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा असेल किंवा जुन्या पद्धतीने आजही शेती करणारा शेतकरी असेल, तर सर्वांसाठी आजचा सण हा सर्वात आनंदाचा सण असतो, तो म्हणजे बैलपोळा. आता आमच्याकडे छान बैलांची सजावट चालू झालेली आहे. तुम्हाला मी थोड्या वेळाने तोही व्हिडिओ दाखवेन. बैलांना सजवणं, फुगे लावणं, त्यांच्या पाठीवरती ती चादर टाकणं असेल आणि त्यांना कलरचे ते ठिपके देणं असेल, वेगवेगळ्या आकाराचे छान शिक्के, धब्बे देणं असेल. अगदी मला आठवतं आहे, आम्ही लहान होतो, मावशी मामांकडे जायचो. आमच्याकडे कधी बैल नव्हती, पण मावशी मामांकडे जायचो आम्ही. तर ते भेंड्या वगैरे कापून, बटाटे कापून आणि त्याचे ते शिक्के करून आणि ते बैलांवरती, जनावरांवरती ते लावले जायचं. मग आमच्याकडेही मग काही काळानंतर गाय आली होती. मग गाईला वासरू, मग वासरी. आम्ही तसंच सजवायचो. अगदी त्यांच्या शिंगांना फुगे लावण्यापासून अगदी छोटे छोटेसे वासरं असायचे. त्यांच्या गळ्यामध्ये ते सगळे फुग्यांची माळ असेल किंवा मण्यांची माळ असेल, ते सगळं लावणं, सजवणं, हे सगळं आम्ही तितकंच आनंदाने करायचो. तर खूप 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 शुभेच्छा तुम्हा सर्वांना. बैलपोळ्याच्या खूप शुभेच्छा. असो, आजचा व्हिडिओ म्हणजे इंटरव्ह्यू आज मी द्यायला गेले होते, तर मला तो इंटरव्ह्यू कसा गेला हे सांगण्याचं कारण म्हणजे, यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे, बरेचशा मुली किंवा बरेचसे मुलं, असे बरेचसे लोक आहेत ज्यांना इंटरव्ह्यूबद्दल काही माहीत नाही आणि जे इंटरव्ह्यूसाठी प्रयत्न करतायत, इंटरव्ह्यू देण्याची तयारी ठेवत आहेत, त्यांच्यासाठी मला वाटतं थोडीफार माहितीपूर्वक हा व्हिडिओ असेल. तर तुम्ही जर इंटरव्ह्यू देण्याची तयारीत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. माझा हा आत्ताचा दुसरा इंटरव्ह्यू आहे. मला काही खूप अनुभव नाही इंटरव्ह्यूचा नाही, आणि खरं तर आपण कितीही शिक्षण घेतलं तरी त्याच बाबतीत आपल्याला पुरेपूर अनुभव नसतो. त्यामुळे प्रत्येकाने मनाशी ही तयारी ठेवायची की आपल्याला अनुभव नाही आहे आणि इंटरव्ह्यूला जाताना 1000 प्रश्न आपणच डोक्यामध्ये घालून घेऊन जायचे आणि इंटरव्ह्यूमध्ये आपणच माती करायची, हे प्रकार करू नका. असो, माझा पहिला इंटरव्ह्यू जो होता तो ठीकठाक होता, म्हणजे इतका काही खास नव्हता. कारण मला काहीच माहीत नसल्यामुळे पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये तर मी घाबरलेली आणि माझे स्वतःचेच इतके प्रश्न मी मेंदूमध्ये घेऊन गेले होते की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मला व्यवस्थित देता येत नव्हती. तर असो, आपल्या स्वतःबद्दलची माहिती तरी आपण कॉन्फिडेंटली दिली गेली पाहिजे. ती मी व्यवस्थित दिली होती, पण ऑदरच जे आपल्याला सांगायचं असतं ते आपण नाही का, एक शब्द मागे पुढे काहीतरी उलटंपलटं होतं आणि आपलं इम्प्रेशन बॅड पडलं की बस आपलं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होतं नाही. आणि मी जिथे इंटरव्ह्यू द्यायला गेले होते ती होती बँक. मी एका बँकेमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. आणि बँकांमध्ये कसं असतं, तुमच्या कम्युनिकेशन, ॲक्च्युली प्रत्येक फील्डमध्ये कम्युनिकेशन स्किलच जास्त इम्पॉर्टंट असतं.
पण बँकमध्ये मला वाटतं खूपच हेडॅकचं काम असतं, खूपच. मला खूप जणांनी सांगितलं की शहाणी असशील तर बँकेत काम करू नको. पण कसं असतं, कुठलंच काम इझी आणि सोप्या पद्धतीने किंवा आयतं बसून देणारं नसतं. प्रत्येक कामामध्ये आपल्याला तितकं धावावं लागणारे, लोड घ्यावा लागणारे. फक्त एवढंच आहे की बँकमध्ये पण काय डिपार्टमेंट असतात आणि त्या डिपार्टमेंटनुसार आपल्याला जर काम करायचं आहे, आपण कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये बाहेर जाण्याचीही कामं असतात आणि ती मुलींनाही करावी लागतात. त्यामुळे आपण मोस्टली बघतो बँकेमध्ये इतक्या मुली, खेड्यापाड्यांवरती तर मला नाही दिसत आमच्याकडे इतक्या मुली आहेत, म्हणजे पण इतक्या नाही आहेत, कारण बाहेर जाण्याच्या कामांमुळे सगळ्या मुली माघार घेतात बँकेच्या कामापासून. पण कुठेतरी एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि कुठेतरी काम करायचं म्हणून नाही, पण काम तर करायचंच आहे. म्हणून मी खरं की आता इंटरव्ह्यू देऊच यात. नाहीतर मी इंटरव्ह्यू द्यायला धजावत नव्हते, कारण मला असं वाटायचं की नाही, आपण स्वतःचं काहीतरी करूयात. तर इंटरव्ह्यूमध्ये असे प्रश्न विचारू शकतात की ज्याबाबत तुम्ही अगदीच अननोन आहात, तर त्याबाबत अगदीच गप्प बसणं योग्य नाही आहे. तुम्हाला नाही माहीत तर त्याबद्दल तुम्ही बोला, माहीत असेल तर त्याबद्दल काहीतरी सांगा. मी बँकबद्दल मला पर्सनली खरंच काही माहीत नाही आहे आणि कसं असतं, मुलींपर्यंत काही येत नाही, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं डीपमध्ये नॉलेज नसतं. आपण वरवर ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्याचं अगदी वरवरची माहिती आपल्याकडे असते, जी माझ्याकडे होती आणि मी त्याबाबत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काम तर मला तिथे वॅकन्सीज आहेत, पण त्या डिपार्टमेंटला मला काम करायचं नाही आहे, माझी काम करण्याची इच्छा नाही आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे प्रश्न, आता मी बँकेत जॉब केला आहे, जॉबसाठी अप्लाय केलं होतं, त्यामुळे मला त्याचबाबतचे प्रश्न विचारले. तुम्हीसुद्धा ज्या कोणत्या ब्रँचला किंवा जिथे कुठे तुम्ही जात असाल, वॅकन्सी असेल तिथे अवेलेबल असेल तिथे तुम्ही जात असाल इंटरव्ह्यूसाठी, तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की त्या ब्रांचबाबतची किंवा त्या ठिकाणाबाबतची, जिथे तुम्ही काम करणार आहात त्याबाबतची तुमच्याकडे एक बेसिक माहिती पाहिजे. मला विचारला गेलेला प्रश्न म्हणजे की आपल्या बँकेच्या शाखा किती आहेत माहीत आहे का? मला माहीत नव्हतं. मी ती चूक केली की मी थोडी शांत बसले आणि म्हटलं की सॉरी सर, पण मला नाही सांगता येणार. ती एक माझी चूक झाली. मी अंदाजे कुठला तरी आकडा सांगून द्यायला पाहिजे होता, अगदीच नाही माहीत आहे हे म्हणण्यापेक्षा. पण अंदाजे आकडा मी सांगणार कसा? कारण त्यांनी असं सांगितलं की आपल्या ब्रांचच्या 9,000 शाखा आहेत आणि आम लाईक आणि मी जर 30, 90, 36 असं काही सांगितलं असतं तर, पण हा विचार मी करायला नको होता. तुम्हीसुद्धा असा विचार करू नका. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर काय असेल ते तोडकं मोडकं उत्तर देऊन आपल्याला मोकळं व्हायचं आहे का, फक्त एक आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणून. असो, गप्प बसायचं नाही आहे. आन्सर चुकीचं असेल तरी चालेल, पण बोलायचं आहे जी चूक मी केली. हा माझा दुसराच इंटरव्ह्यू होता, मला इतका अनुभव नाही आहे. पहिल्या इंटरव्ह्यूला तर मला इतके प्रश्नही विचारले नव्हते, त्यामुळे मला अजिबातच मी एकदम अननोन होते या प्रश्नांबाबत. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला शेअर मार्केटबद्दल थोडंफार माहिती आहे का? आता मला त्याबाबतही इतकी माहिती नव्हती, पण हां, मी शेअर मार्केटबाबत थोडेसे 1-2 व्हिडिओ बघितलेले होते. तोडकं मोडकं मला थोडंफार माहीत आहे. कॅन्डल वगैरे, कुठल्या कॅन्डलला काय म्हणतात, असे 2-4 कॅन्डल्स वगैरे मला माहिती आहे. त्यामुळे मी हो म्हटलं, कारण विचारलं असतं तर मी थोडीफार माहिती देऊ शकले असते मी त्यांना शेअर मार्केटबद्दल. मला जे माहीत आहे ते अगदी या पेरं एवढं पण माहीत आहे की नाही मला, एवढंच माहीत असेल कदाचित, पण मी ते सांगितलं असतं. गप्प तर बसले नसतेच. म्हटलं हो मला माहीत आहे त्याबाबत थोडंसं, पण त्यांनी त्याबाबत मला काहीच विचारलं नाही. त्यानंतर ते मला बोलले की आपल्या ब्रांचबद्दल तुम्हाला काय माहीत आहे, तुमच्याकडे काय माहिती आहे तो आपल्याला. तर मला हा प्रश्न कळला आणि म्हटलं की नाही, नेक्स्ट टाईम आपण आता कुठेही इंटरव्ह्यू द्यायला जाऊ तर थोडंसं त्याच्याबद्दलची माहिती गोळा करून आणि मगच जाऊयात, जेणेकरून आपल्याला निदान त्या ब्रांचबद्दल जरी माहिती विचारली तर त्याबद्दल तरी थोडंफार सांगता यायला पाहिजे. तर तुम्हीसुद्धा ही चूक करू नका. कुठल्याही ब्रांचमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा आणि त्याबद्दलची सगळी माहिती घ्या की ते कसं काम करतं, त्यामध्ये काय काम होतं. त्यानंतर त्यांनी मला असं विचारलं की बँक इन्कम कसं जनरेट करते. खूप नर्वस झाले मी
आणि ह्या पुढच्या प्रश्नाचं उत्तरही मला व्यवस्थित देता आलं नाही. डोकं शांत ठेवलं ना की आपल्याला सगळं जमतं. फक्त डोकं शांत ठेवा. एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणजे पुढचंही कुठल्याच प्रश्नाचं उत्तर येणार नाही असं होत नाही. तर अगदी सिम्पल आन्सर होतं याचं की बँक कसा इन्कम जनरेट करते. आता हे तुम्हालाही माहीतच असेल की बँक जे काही आपल्याला लोन देते त्याच्या व्याजदरामध्ये तिचा इन्कम असतो. मग त्यांनी विचारलं की आपले जे सेविंग अकाउंट असतं किंवा आपण जे लोन घेतो किंवा आपले जे पैसे असतात बँक त्यावरती आपल्याला काही टक्क्यावरती लोन देतं, व्याज देतं. तर मग बँकेला इन्कम होतो कसा. तर बँक आपल्याला ज्या टक्क्याने व्याज देतं ती टक्केवारी कमी असते आणि आपण जे बँकेला व्याज देतो ती टक्केवारी जास्त असते. तर ते जास्तीची जी टक्केवारी असते ना तो असतो बँकेचा इन्कम. ओके. तर बँकेच्या इन्कमबद्दल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात डीपमध्ये, पण आपण बोलू शकत नाही बँक. त्यानंतर त्यांनी मला असं विचारलं की तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करायची इच्छा आहे. म्हटलं, मग मी सांगितलं त्यांना की मला अमुक अमुक डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची इच्छा आहे, जे फक्त ऑफिस वर्क असेल. तर त्यांनी बरीचशी मला माहिती त्यावरही सांगितली. अमुक धमुक बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि मग त्यांनी मला असं काम सजेस्ट केलं जे मला एक्सेप्ट नव्हतं, जे माझी करण्याची इच्छा नाही. ॲक्च्युली मुलींसाठी खूप अनसेफ काम आहे ते, बाहेर जाणं आणि व्हिजिट देणं वगैरे. कोण कसं असतं आपल्याला माहीत नसतं आणि हे बऱ्याचदा आमचा विषय झाल्यानंतर फॅमिलीतही मी विषय घेतलेला आहे की हां असं असं कामं असू शकतं, तर ते अनसेफही असू शकतं. आणि फॅमिलीतले बरेच लोक आहेत बँकेत, त्यामुळे तेही आपल्याला सजेशन देत असतात की हां ते काम रिस्की आहे, तू त्यामध्ये बघूच नको शक्यतो. तर मग असं झालं. तर मी इंटरव्ह्यू द्यायला खरं कंटाळा केला. अजून एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी मला जायचं होतं, कॉल आलेला होता, पण मी टाळाटाळ केली. आणि जी मी चूक केली असं मला वाटतं आहे, कमी तर कमी पेमेंट पण मला एक्सपिरियन्स तर येणं गरजेचं आहे. तर बघेन मी त्या इंटरव्ह्यूसाठीही जाईन आणि बघेन मला काय होतं आहे ते. तुम्हीही इंटरव्ह्यूला जात असाल तर प्लीज नर्वस होऊन जाऊ नका. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर नाही आलं, टेन्शन घ्यायचं नाही. मला त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले, तसं तुमचं कुठल्या बँकमध्ये अकाउंट आहे आणि मग कुठलं अकाउंट आहे. म्हटलं सेविंग अकाउंट आहे. तर बोलले त्याच्यावरती आपल्याला लोन भेटतं का. असे जे कॉमन प्रश्न होते जे मी सांगत बसत नाही. छान चर्चा झाली होती आमची, छान इंटरव्ह्यू झाला. वॅकेन्सी होती पण माझी इच्छा नव्हती करण्याची. बाकी इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला असे प्रश्नही विचारले जाऊ शकतात. वेबसाईटवरती जाऊन आणि त्याबद्दलची माहिती अगोदर घेणं खूप गरजेचं आहे. किंवा आपण ज्या फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे ना त्या फील्डबद्दल आपल्याला सगळी माहिती पाहिजे, नाही का. म्हणजे आता साधारण बँकबद्दल म्हटलं तर किती डिपार्टमेंट असतात किंवा लोनसाठी कशा प्रक्रिया असतात किंवा इन्शुरन्स कशा पद्धतीने रन होतो किंवा काय असेल ते सगळंच. तर याबाबतचं बेसिक नॉलेज एक आपल्याला असलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर वॅकेन्सी खूप असतात, आपण चाच पळत नाही. आता मला कळायला लागले थोडं. तर पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये कोणी पास होत नाही. मित्रांनो कोणीच पास होत नाही पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये. सुरुवातीचे काही इंटरव्ह्यू प्रत्येकाचे वर्स्ट असतात, जे माझंही झालं आहे आता. आणि माहीत नाही कधी जॉब लागणार आहे. प्रयत्न तर करते मी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्यापुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत